मंडळी नमस्कार. टॉक टाइमच्या या स्पेशल बुलेटिनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे, संपूर्ण राज्यामध्ये सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचं वारं जोरदार वाहत आहे. आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्हा परिषद लक्ष्मी देवडी गटामधून त्याचबरोबर पंचायत समिती मंगळवेढा या दोन्ही गटांच्या माध्यमातून आज सार्वत्रिक निवडणुका आपल्या तालुक्यामध्ये पार पडत आहेत. जिल्हा परिषद लक्ष्मी देवडी गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून ज्यांना उमेदवारीचा अर्ज प्राप्त झालाय आणि त्या निवडणुकीला सामोर जात आहेत त्या म्हणजेच आदरणीय सौभाग्यवती करुणाताई जनार्दन मामा शिवशरण मॅडम यांच्या मुलाखतीसाठी, यांच्या बातचीतसाठी आज आपण त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो आहे. ताई नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद लक्ष्मी देवडी गटातून आज आपण निवडणुकीसाठी सामोरे जात आहात. एक यशस्वी उद्योजिका ते जिल्हा परिषदेच्या उमेदवार असा जो प्रवास आहे, या प्रवासाच्या पाठीमागचा जो इतिहास आहे, या प्रवासाच्या पाठीमागची जी संघर्षशाली गाथा आहे ही आपण या माध्यमातून उलगडावी. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देते. मी करुणा जनार्दन शिवशरण, राहणार माचणूर. प्रवास असा आहे की गेली 22 वर्ष झालं मी फार्मर मॉल या माध्यमातून शेतकऱ्यांची नाळ जोडलेली, शेतकऱ्यांना अविरत सेवा देण्याचं काम करते. आणि इथून पुढे काय करायचं तर आपण जनतेची काहीतरी सेवा केली पाहिजे. जन्माला येऊन आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो, समाज त्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा व्यक्त झाली, म्हणून आपण या निवडणुकीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केलाय. प्रवास करताना असं वाटलं की एक महिला सक्षम आहे, तर मी माझ्या घराची सुधारणा केली, तशीच इतर महिलाही मागास न राहता त्यांनी त्यांच्या घराचा विकास करावा असं मोठं स्वप्न मला वाटलं. एक खेड्यातील महिला फक्त स्वतःच्या घरापुरती मर्यादित न राहता तिने घराच्या बाहेर पडलं पाहिजे आणि स्वतःच्या घराचा विकास करण्याबरोबर आणि बाहेर जनतेचाही विकास केला पाहिजे असं वाटलं, म्हणून मी या रिंगणात उभी राहिली. सर्व काही व्यवस्थित आहे, करोडो रुपयाची संपत्ती आहे, खूप मोठा व्यवसाय आहे, तुम्ही भारत देशामध्ये टॉप 10 म्हणून फार्मर मॉलचं आज नाव घेतलं जातं. हे सगळं काही असताना सुद्धा आपण राजकारणामध्ये आलं पाहिजे, जनतेची सेवा केली पाहिजे, हे कसं तुमच्या डोक्यामध्ये आलं? डोक्यामध्ये असं आलं की बाहेर फिरत असताना आपण एक सक्षम आहोत. बऱ्याच लेडीज फक्त घर, चूल आणि मूल एवढंच करतात. महिला सक्षम असेल तर तिचं घर सुधारतं हे असं मलाही वाटतं. जशी माझी मुलं शिकली, मोठी झाली, त्यांच्या पायावरती स्टँड होत आहेत, तसंच असंच वाटतं की बाहेर खेड्यामध्ये फिरताना किंवा इकडे तिकडे फिरताना असं वाटतं की मुलं इकडे तिकडे फिरत असतात, भटकत असतात, शाळेचं काही व्यवस्थित नसतं. मग हे करत असताना महिला स्वतः सक्षम असेल तरच आपली मुलं सुधारतील, आपलं घर सुधारतील असं वाटतं. म्हणून जर महिला व्यवस्थित घरात असेल तर तिचे घरचे लोक असतील किंवा तिची मुलं असतील, तिचा फॅमिली असेल, तिची होल राऊंड असणारी आजूबाजूची माणसं असतील, ती सक्षम झाली तर तिचा आदर्श घेऊन इतरही महिला सक्षम होतील असं मला वाटतं. म्हणून मी याचा निर्णय घेतला. दर्शको, महिला सक्षमीकरण झालं पाहिजे. समाजातील तळागाळातील विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर असणारी आमची महिला भगिनी, सर्वसामान्य जनता विकासाच्या मुख्य प्रवाहात आली पाहिजे, हा एक चांगला दृष्टिकोन घेऊन आज करुणाताई सार्वजनिक जीवनातील राजकारणामध्ये या ठिकाणी प्रवेश करतायत आणि या निवडणुकीसाठी सामोर जात आहेत. या निवडणुकीमध्ये ताई, आपण आपल्या पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीतून लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक लढवत आहात. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज आमदार समाधान आवताडे यांनी विकासाचा खूप मोठा निधी या मतदारसंघामध्ये खेचून आणलेला आहे आणि विकासाची अनेक कामं त्यांनी मार्गी लावली. याचा कुठंतरी तुम्हाला फायदा या निवडणुकीसाठी होईल असं वाटतं का? नक्कीच होईल. कारण माननीय समाधान दादा आवताडे यांच्या मार्गदर्शनाने जर काम करत असेल तर विकास हा एकच मोठा उद्देश असतो. दादांचं एकच काम आहे की बोलून नाही दाखवायचं तर करून दाखवायचं. या उक्तीप्रमाणे माझंही असंच मत आहे, आपण स्वतः काही बोललं नाही पाहिजे, की जनतेने आपली वाहवा केली पाहिजे, जनतेने आपल्या कामाचा आढावा घेतला पाहिजे. जनता बोलतीये म्हणजे ते आपल्याला कामाची पोचपावती आहे असं मला वाटतं. दादांच्या नेतृत्वाखाली जर आपण काम करत असू, जर मला ही संधी भेटली तर नक्कीच त्या संधीचं मी सोनं नक्कीच करून दाखवेन. तर बोलायचं नाही तर फक्त करून दाखवायचं. मला कोणती राजकीय पार्श्वभूमी नाहीये. इतिहास बघितला माझा तर 10x10च्या खोलीपासून प्रवास सुरू झालेला आज 20,000 स्क्वेअर फूट पर्यंत येऊन थांबलाय. त्याच्या मागे फक्त कष्ट आणि जिद्दच आहे. जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर आपण काय करू शकतो हे उदाहरण माझ्याकडे बघून महिलांनी घेतलं तरी काहीच हरकत वाटत नाही मला. कारण जिद्द आणि कष्ट जर असेल तर कोणतीही गोष्ट करायला आपण मागे सरकायचं नाहीये.
त्या जोरावर आपण कुठलीही गोष्ट अशक्य असू ती आपण पूर्ण करू शकतो. म्हणूनच दादाच्या मार्गदर्शनाचे काम करायची मला जर संधी भेटली तर लक्ष्मी दैवडी गट असो किंवा इतर कोणताही गट असो, मला जर तिथे काम करायची जरी संधी भेटली, इतर लोकांना मार्गदर्शन करायची जरी संधी भेटली, तर ती संधीचं सोनं मी नक्कीच करून दाखवेन. दादांच्या नेतृत्वाखाली म्हणजेच आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जर मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे मी त्याचं सोनं करेन. आमदार साहेबांनी सुद्धा निवडून आल्यापासून किंवा आमदारकीचा गुलाल अंगावरती पडल्यापासून या मतदारसंघातील रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा विकासाच्या विविध वाटा असतील, त्या मजबूत आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न सर्वार्थाने केलेला आहे. तुम्हाला सुद्धा लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद गटामध्ये वाटतं का की आणखी काही समस्या बाकी आहेत आणि मला जर जनतेने संधी दिली तर त्या संधीच्या माध्यमातून मी त्या समस्या पूर्ण करेन? नक्कीच वाटतं. दादांनी जो विडा हातात घेतलाय, पहिला गोष्ट पाण्याचा प्रश्न दादांनी मोठ्या प्रमाणावर सोडवलाय. फक्त बोलून नाही तर करून दाखवलंय. तर ती जी आहे योजना ती कागदावर न राहता प्रत्यक्षात आहे. आपण कोणी जाऊन बघू शकतो त्या ह्याला. 3 टप्प्यामध्ये काम जरी असलं तर 2 टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, ते पूर्णच होईल आणि त्या 1 वर्षामध्ये नक्कीच ते काम पूर्ण होऊन आपला जो गाव आहे तो हिरवागार शालू नक्कीच नेसेल. म्हणूनच दादांच्या मार्गदर्शनाचे काम करतेय म्हणजेच विकास होणार आहे हे 100 नाही 200% मी खात्रीनं सांगू शकते. आणि त्या विकासामध्ये मला जर तुम्ही लोकांनी संधी दिली, खारीचा वाटा दिला, तर नक्कीच इकडे तिकडे न बघता तर फक्त करून दाखवेन, बोलून काही दाखवणार नाही. आता तुम्ही नुकतंच म्हणाला की माझ्याकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, मी एक उद्योजिका आहे. उद्योग व्यवसायातून मी लोकांच्या ओळखीपर्यंत, लोकांच्या बांधापर्यंत पोहोचली, शेतकऱ्यांची कनेक्टेड झाली. परंतु आपला जो प्रतिस्पर्धी उमेदवार जो आहे या गटामध्ये, त्यांच्यासाठी खूप मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. इव्हन ते मंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या घराणेशाहीतून आलेल्या त्या उमेदवार आहेत. मग तुम्ही म्हणताय की मला कोणती राजकीय पार्श्वभूमी आहे, कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा आज तुम्ही लक्ष्मी देवडी सारख्या जिल्हा परिषद गटातून जनतेला सोबतीला घेऊन, जनतेचा विश्वास घेऊन या निवडणुकीसाठी सामोर जात आहे. मग प्रतिस्पर्धी उमेदवार जे इतका तगडा असेल म्हणजे इतक्या मोठ्या राजकीय पार्श्वभूमीत असेल, तर तुम्ही त्याला नेमकं कशा पद्धतीनं फेस कराल? कसं आहे, आपण गरीब घरातून आलेलो आहे, गरिबीची जाण आहे, कष्ट करायची जिद्द आहे. या जोरावर मी घरोघरी फिरत असताना महिलांच्या अडचणी आणि गेली 22 वर्षापासून शेतकऱ्याला दिलेल्या आपण अहोरात्र सेवा, त्यामुळे त्यांचे जे अडचणी, त्यांचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे याची मला पूर्णतः कल्पना आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी कशा असतात, निसर्गाने दिलेला कोप असतो, इतर गोष्टी बऱ्याच असतात की शेतकऱ्याला हमीभाव भेटत नाही. त्यामुळे शेतकरी कसे ना हताश होतात आणि त्याच्यातून आपण नवीन तंत्रज्ञान देऊन कसं आपण त्यांना बाहेर काढू शकतो, कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घ्यायचं ह्याची पूर्णतः कल्पना आहे. मी त्या शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्ट सांगू शकते. आणि शेतकऱ्याच्या बरोबर त्यांची महिला, त्यांची गृहिणी, त्यांची स्वामिनी त्यांच्या सोबत असते. आणि त्या महिलेला जर आपण सक्षम केलं तर ते शेतकरी आणि ती महिला त्या घराचा नक्कीच मोठा असा कायापालट करू शकते, याचा मला पूर्णतः आत्मविश्वास आहे. घरोघरी फिरत असताना प्रत्येक प्रश्न बघितले, दादांनी रस्ते, लाईट, पाणी बऱ्याच गोष्टी केल्यात. त्यातूनही बरंच आपलं गाव अजून विकसित करता येईल ह्याची मला पूर्णतः कल्पना आहे. म्हणून दादांच्या मार्गदर्शन जरी काम करायची मला जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं मी नक्की करेन. आणि आपल्या गावाचा विकास, आपलं आदर्श गाव कसं होईल, आपला आदर्श गट कसा होईल, आपला आदर्श तालुका कसा होईल, यावर माझा जास्त जोर असेल. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून याच लक्ष्मी देवडी गटामध्ये एक योजना, पाणी योजना खूप प्रलंबित होती, ती म्हणजेच 24 गाव उपसा सिंचन योजना. आणि तुम्ही आता उल्लेख केला की त्या योजनेचं काम 3 टप्प्यामध्ये आहे. 2 टप्पे सुरू झालेले आहेत किंवा काम त्यांचं प्रगतीपथावर आहे. राहिलेला 1 टप्पा सुद्धा लवकरच चालू होईल. परंतु मला असं विचारायचं आहे की दादांनी म्हणजेच आमदार साहेबांनी ही महत्वाकांक्षी योजना हातामध्ये घेऊन ती प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आणि ती योजना योगायोगानं तुमच्या गटामध्ये येते आहे, लक्ष्मी देवडी गटामध्ये. मग या योजनेचा, दादांनी केलेल्या या कामाचा तुम्हाला या निवडणुकीमध्ये फायदा होईल असं वाटतं का? फायदा होईल म्हणजे नक्कीच होईल. दादा म्हणजेच विकास, मी मगाशी पण सांगितलं. जनता आता फक्त म्हणजे बोलण्यापेक्षा कामावर जास्त विश्वास ठेवते. कानात आणि डोळ्यात 4 बोटांचं अंतर असतं. ऐकण्यापेक्षा बघून तुम्ही ठरवावं की ते काम प्रत्यक्षात आहे की नाही. जनता बघेल आणि त्या गोष्टीला न्याय द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. जनता बघेल आणि त्या गोष्टीला न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करेल. ताई, तुम्ही आता सांगितलं की बाबा मी शेतकऱ्यांची सेवा करत असताना किंवा माझ्या फार्मर मॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना
विविध सोयी सुविधा देत असताना मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली आहे, सर्वसामान्य घरातील महिला भगिनींपर्यंत पोहोचली आहे. हे सगळं स्ट्रक्चर उभा करत असताना उद्योग व्यवसायाचं तुमच्या या सगळ्या कारकिर्दीच्या पाठीमागं तुमचे पती जनार्दन दादा शिवशरण यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. मग या निवडणुकीमध्ये जनार्दन दादांचा कोणता रोल व शेतकऱ्यांशी असणारी कनेक्टिव्हिटी तुम्हाला फायद्याची होईल का? नक्कीच. दादांची म्हणजे माझ्या मिस्टरांची पार्श्वभूमी बघितलं तर त्यांचा दूध डेअरीचा व्यवसाय हा सुरुवातीचा होता. दूध डेअरीच्या व्यवसायातून शेतकऱ्याशी जोडलेली नाळ आणि त्याच्यासोबत आपण दिलेला शेतकऱ्यांना देतो अहोरात्र सेवा. म्हणतात ना की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो, तसंच माझ्या मिस्टरांचा माझ्या पाठीमागे खूप मोठा हात आहे. त्याच जोरावर मला उद्योजिकेचा पुरस्कार मिळालाय. डिक्की म्हणून एक मोठी संस्था आहे, त्या संस्थेचाही उद्योजिका म्हणून पुरस्कार मिळालाय. ते असंच मिळत नाही की त्यांचा पाठिंबा आहे, त्यांच्या माझ्या मागचा आहे असलेला हात, ह्याच्यावर मी कुठली गोष्ट नक्कीच करून दाखवेन आणि सिद्ध करून दाखवेन. तर अशा पद्धतीनं मंडळी, एक यशस्वी उद्योजिका म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातून आलेली प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाट काढत काढत एक मोठी आणि एक नामकीर्ती, ज्याला आपण साधेपणातलं वैभव जपणारी माणसं म्हणतो, असा हा शिवशरण परिवार. आणि याच शिवशरण परिवारातील एक राजकीय मानदंड घेऊन आज करुणाताई जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक लढवत आहेत. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा एकच मंत्र आहे, जनतेचा विकास. जनतेचा विकास आणि जनतेच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातूनच मी माझं नेतृत्व सिद्ध करेन. या सर्व घडामोडींमध्ये त्यांचा प्रचार, गावभेट, दौरा, प्रत्यक्ष गाठीभेटी किंवा मतदारांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेणं हे मतदारांच्या किंवा प्रचाराच्या या कालखंडामध्ये सुरूच आहे. आणि या सर्व व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या या स्पेशल टॉक टाइम बुलेटिनसाठी वेळ उपलब्ध करून दिला, आपणा सर्वांना मुलाखत दिली. ताईंच्या या पुढील राजकीय वाटचालीस आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. आपण यशस्वी व्हाल आणि लवकरच एक या जिल्हा परिषद गटातील विजेता म्हणून सेवा करण्याची संधी आपल्याला निश्चितपणे मिळो, हीच आपणा सर्वांच्या वतीने प्रार्थना करून पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.